हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर काल आपला व्हिडिओ आलेला नाही आहे, त्याच्या आधी पण 2 दिवस व्हिडिओ आले नव्हते. सो थोडं नाही टाईम मिळत, ह्याला खूप टाईम काढावा लागतो. एखादी गोष्ट करायची म्हटलं की बाकीच्या आपण ज्या करणाऱ्या आधीच्या ज्या गोष्टी असतात त्या पण आपल्याला सांभाळून हे करावं लागतं. तर थोडा टाईम नाही भेटला, पण ठीक आहे, होतं असं. तर आज व्हिडिओ नक्की येणार आहे आणि आज व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की जी काही नारगी आहेत, मी आत्तापर्यंत तुम्हाला नारगी काढून दाखवली किंवा वेल वगैरे कसे असतात एकदम जाडे असे. आणि आज ना मी तुम्हाला दाखवणार आहे की ते एकदम फुलातनं जेव्हा बाहेर येतात ना, एवढी साईज असते, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. सेम जशी कार्टी असतात ना त्या पद्धतीने असतात. आता तसं बघायला गेलात तर कार्टीमध्ये पण त्यांची जी काही साईज आहे किंवा तो काही जो शेप आहे तो वेगवेगळा असतो. कधी लांबवाले असतात, कधी छोटी छोटी असतात. तर मी आज तुम्हाला ना जे काही आपल्या वेलींवरती मी तुम्हाला बोलली होती की आपल्याकडे दोन्ही वेली मिक्स झाल्यात, एक काकडीची आणि दुसरी म्हणजे जी नारळ काकडी असते ती पण मिक्स झाल्यात. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि नुकतीच 2-2 छोटी-छोटी लागली आहेत, तर म्हटलं चला दाखवूया. आणि ज्या दिवशी मी काकड्या काढल्या, त्याच दिवशी माकडांनी येऊन सगळ्या म्हणजे सगळी वाट लावली आहे आणि फांद्या वगैरे मोडून वगैरे टाकलेल्या आहेत. वेली वगैरे सगळ्या म्हणजे उद्ध्वस्त करून टाकले त्यांनी. आणि मेन म्हणजे एका ह्याच्यावरतीच वाट लावली नाही, एक चांगलं आहे जिथे नारगी आणि जे काकडीचं मिक्स वेल आहे तिथे. तर आज तुम्हाला बघायला मिळणार एकदम छोटी-छोटी साईज असते. आणि उद्या आहे नंगरमाळ. त्याच्यामध्ये कोकणामध्ये आमच्याकडे उद्या जे काही आपले आजोबा असतील, पणजोबा असतील त्यांची वाडी ठेवली जाते. तर त्याच्यामध्ये जे काही वडे वगैरे असतात ते काकडीचे बनवले जातात. तर उद्या आपल्याकडे काकडीचे वडेसुद्धा आहेत. आणि बाकी म्हणजे सगळ्या भाज्या मिक्स असतात, सगळ्या भाज्या मिक्स करून एक भाजी बनवली जाते. तर ते पण आहे. तर आपल्याकडे काकड्या आहेच, आपल्या ह्याच्या लागलेल्या थोड्याफार त्या आहेत घरी. आणि चला दाखवते तुम्हाला. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला दाखवते. तर ना इथे आता येत होती तो बघते, तर हे बघा एक छोटा नारगा आहे, पण ना ते खराब झाले आहे बघा. एकदम इकडून चांगलं आहे पण इथून खराब झालं, त्याच्यामुळे आपण एवढा भाग काढून टाकून ते घेणार आहोत, कारण की आतमध्ये चांगलं असतं. आता हे जे आहेत ना, हे खराब वगैरे झाले, ह्याला मुरट पडली असं वगैरे पण म्हणतात. तर हे माशा वगैरे बसतात ना, तर त्या माशा एकदा दंश केलं की त्याच्यातून मग ना पावसाचं पाणी वगैरे गेलं की मग तिथला जो भाग होतो ना तो खराब होतो. तर हे बघा अशा पद्धतीने खराब होतो. मी तुम्हाला कापून पण दाखवते. हे बघा इथे काढते. सो वरती जरी ना खराब असलं तरी आतमध्ये चांगलं असतं. हे बघा काढली आहे. सो घरी गेली की तुम्हाला कट करून मी दाखवते. आणि मेन म्हणजे ना आता तुम्हाला दाखवते जी काही नारगी लागत आहेत छोटी छोटी, ते पण दाखवते साईज. तर ही बघा केवढी साईज आहे बघा, छोटी साईज आहे एकदम. आणि आता ही खूप मोठी होते तसं बघायला गेलात तर, पण जास्ती वाढत नाही, तिथल्या तिथे जाड होत जाते. तर इथे एक आहे आणि आता ही वेल बघा अशी अशी जाते. तरी बघा एक छोटं पण इथे आहे. तर अशा पद्धतीने ना आता नारगी लागायला स्टार्ट झाली बघा. इथे पण एक आहे, हे बघा इथे एक आहे. सो बऱ्याच ठिकाणी आहेत कुठे कुठे छोटे छोटे, पण हे बघा हे एकदम परफेक्ट आहे, मस्तपैकी तयार झालेलं. म्हणजे तयार अजून झालं नाही आहे, जोपर्यंत हे फूल खालचं पडत नाही ना. सो काकड्यांचं कसं असतं, हे जोपर्यंत फूल पडत नाही ना तोपर्यंत ते फळ तयार नसतं किंवा जून नसतं. हे एकदा पडून गेलं की फळ जून होतं. आता हे बघा हे आहे, याचा अर्थ हे अजून कोवळं आहे, एकदम तयार झालेलं नाही आहे. सो तुम्हाला कोवळी वगैरे काकडी खायची असेल तर तुम्ही म्हणजे काढून खाऊ शकता. तर अशा पद्धतीने फुलातून बघा छानपैकी एकदम मी तुम्हाला दाखवते. मी टच नाही करत आहे, कारण की हात नसतो लावायचा, नाही तर मग वाढ होत नाही, वाढ खुंटली जाते त्याच्यामुळे. तर हे बघा एवढीशीच आहे आणि तिथल्या तिथे वाढत जाते जाड अशी. तुम्ही आधी पण व्हिडिओमध्ये बघितलं असेल, शॉर्ट्समध्ये बघितले असेल की केवढे नारगे असतात, जसे चिबुडाच्या आकाराचे असतात त्याच पद्धतीने. तर हे बघा एवढं आहे. तर आता हे हळूहळू सगळीकडे लागत आहेत. हा बघा इथे पण दिसला, हे बघा हा एक इथे आहे आणि बरोबर त्याच्या एक वरती सुद्धा आहे. सो थांबा, हे बघा हे पण आहे तिथे. सो आता सगळीकडे आहे ना, हे आता असे लागत जातील, पण तयार व्हायला टाईम आहे, कारण की अजून हे बघा फूल पडलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने छान छान नारगीसुद्धा लागायला लागलेली आहेत मस्तपैकी. हे बघा इथे एक आहे, इथे एक आहे, 2 प्लस हे एक 3. आणि आता इथून ह्या वेलीतून येता येतं एक 4. सो असे एक 4-5 नारगी सगळीकडे आहेत. सो हे बघा हे आता आपण घरी वगैरे नेणार आहोत, म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया की वेलीवरती कशा प्रकारे नारगी तयार होतात किंवा वेलीवरती केवढ्या साईजने आधी पहिले जेव्हा फुलातनं बाहेर येतात
तर तुम्ही ओळखू शकता की काकडी कोणती आणि नारळ कोणते. काकडी जेव्हा फुलातून बाहेर येते ती लांबलचक असते, तेव्हा आपल्याला पटकन कळते. पण हे नारळ आहे ना, जेव्हा फुलात असतं त्याची साईजच छोटी असते एकदम. जसं की हे बघा, ह्याच्यावरूनच कळते की हे नारळ आहे. काकडी असते तर जरा लांब असते, त्याच्यावरनं कळतं आपल्याला. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया नारळी, आणि हे माकडांना दिसले नाही आहेत त्याच्यामुळे हे राहिलेले आहेत, म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. 1-3-4 दिवसात हे छान तयार होतील, तेव्हा आपण काढूया आहे ना. अजून फुलं वगैरे पडली नाही आहेत, त्याच्यामुळे कोवळी आहेत एकदम, दिसायला पण वरून कोवळी दिसतात. सो चला, हे आता घरी गेल्यावर तुम्हाला कापून दाखवते. तशी चांगली आहे, फक्त इथला भाग खराब झाला तर काढून दाखवते तुम्हाला. तर चला, सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर हा मस्तपैकी नारळ होईल काही 2-3 दिवसानंतर तयार, तेव्हा तुम्हाला मी दाखवते. तर इथे बघू शकता मी इथे तर कापली आहे नुकतीच. आणि हे बघा, जिथे खराब झालेलं ना तो भाग बघा, आणि आतला भाग बघा. तर आतमध्ये अजिबात कुठेही काही झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे एवढा भाग कट करून तुम्ही इझिली खाऊ शकता. हे बघा, ह्याला पण थोडंसं झालं आहे, आणि ह्याला काही नाही, तुम्ही अशीच पण काकडी खाऊ शकता. मेन म्हणजे आहेत ना, कोकणामध्ये ज्या काय आपण भाज्या करतो, फळभाज्या करतो गावठी, त्या गावठी फळांवरती, फळभाज्यांवरती आहे ना, या ज्या माश्या आहेत ना त्या बसतातच. पडवळवर बसतात, तुमचं शिराळं असेल तर शिराळवरती बसतात. जर तुम्ही एखादा मांडव वगैरे घातला असेल फळभाजीचा, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पडवळीचं वगैरे मांडव घातला असाल, तर त्या मांडवावरती जर तुम्ही जरा पुढे गेलात किंवा त्याच्या जवळ गेलात मांडवाच्या जवळ, तर तुम्हाला छोट्या छोट्या अशा माशांना भिनभिनताना दिसतील, किंवा अशा बसलेल्या असतील तर त्या उठलेल्या दिसतील. त्या माश्या आहेत ना, या फळांवरती जास्ती बसतात, त्यातल्याच माशांना काकडींवरती पण बसतात. आणि मग एकदा ते सालीवरती दंश केला त्याने की ती थोडा भाग खराब होतो. पण समजा खूपच वेळ जर झाडावरती राहिली असेल, पाऊस वगैरे पडत असेल, तर त्यातला आतला जो भाग असतो तो खराब होऊन जातो पावसातून, कारण की सतत पाऊस पडल्याने त्याच्यामुळे पूर्ण खराब होऊन जाते साल. पण तुम्ही आता बघू शकता की आतमध्ये पूर्ण चांगलं आहे बघा, दोन्ही पण चांगलं आहे. तर एवढा भाग कट करून आपण खाऊ शकतो. आणि मस्तपैकी ह्याची कोशिंबीर पण छान होते गावठी आपल्या काकडीची, तुम्ही कोशिंबीर करून पण खाऊ शकता. तर अशा पद्धतीने मस्तपैकी मी इथे आता हे कट करून घेईन, आणि नंतर आपण खाऊ शकतो. मीठ मसालासुद्धा लावून खाऊ शकतो. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आता काकड्यांचा सीझन ऑलमोस्ट, ज्या काही गावठी काकड्या आहेत त्यांचा सीझन ऑलमोस्ट संपत आलेला आहे. आता ऊन पडायला पण सुरुवात झाली, त्याच्यामुळे वेली वगैरे आहेत आता सुकत जातील त्याच्यामुळे. आणि जी काही लागतात पुढे, म्हणजे जी काही वेली पुढे पुढे गेलेल्या असतात किंवा त्यांना पालवी फुटलेली असते, त्या वेलींवरती जरी फुलं पडली तरी काकड्या चांगल्या होत नाहीत, काकड्या सरळ होत नाहीत. कसं असतं, कुठल्याही झाडाचं जेव्हा पहिलं फळ पडतं किंवा पहिला जो जोर असतो त्या जोरामध्ये छानपैकी फळं मिळतात, पण शेवटी ना ती वाकडी वगैरे होतात. पडवळ पण तुम्ही बघितलं असेल, पहिल्या जोरावरती खूप चांगली सरळ पडवळ पडतात, पण जेव्हा एंडिंगला एकदम वाकडी तिकडे होतात. त्या पद्धतीने काकड्यांचं सुद्धा आहे. आता तुम्ही काकड्यांचा आकार, हा या काकडीचा आकार बघितला असेल व्हिडिओमध्ये, तर तसा एकदम वाकडा वगैरे आहे. तर बघू शकता तुम्ही की मी आता काढली तेव्हा तिचा आकार बघा कसा आहे, हे बघा वरून कसा आहे. आणि ज्या नॉर्मल पहिल्या काकड्या पडतात त्या एकदम लांब लचक असतात, हाच एवढा फरक असतो, बाकी काय नसतो. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं तर अजिबात विसरू नका. तर चला, आता आपण इथे थांबणार आहोत. आणि मेन म्हणजे सांगायचं झालं तर ह्या ज्या काकड्या आहेत ना, त्या आपण काही लोक आहेत ना अशाच ठेवतात का, तर भात कापणीच्या वेळी वगैरे आपल्याला खाव्या लागतात. चिबूड असेल, काकडी असेल, चिबूड तर ठेवत नाही, कारण की चिबूड काकडीपेक्षा पण खूपच नाजूक आहे, त्याच्यामुळे खराब होण्याचे चान्सेस खूप असतात. त्याच्यामुळे ना काकड्या वगैरे ठेवल्या जातात, मोठमोठ्या काकड्या असतात ना, त्या तशाच ठेवल्या जातात. आणि भात कापणीच्या वगैरे जेव्हा भात कापणी वगैरे असते तेव्हा त्या खाल्ल्या जातात, कारण की खूप गरमी असते. आणि मेन म्हणजे खाज खूप येतं, त्याच्यामुळे गरमी असल्यामुळे आपल्याला त्याच्यात थोडं शरीराला गारटा असा हवा असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर गारवा थोडक्यात हवा असतो, तर त्यासाठी ह्या काकड्या खाल्ल्या जातात. आणि ज्या जून वगैरे पण काकड्या आहेत ना, त्या बियाला वगैरे पण ठेवल्या जातात. तर अशा पद्धतीने आता काकड्यांचा सीझन ऑलमोस्ट संपत आलेला आहे. तर चला, ओव्हरऑल तुम्हाला माहिती मी सांगितली आहे. जी काही वेलींवरती नारगी लागली ती पण दाखवलीत की केवढ्या साईजची असतात, एकदम छोटी साईज असते, जसं की मगाच्या सांगितल्याप्रमाणे कार्ट्याची जेवढी साईज असते ना त्या पद्धतीने. तर चला, ओव्हरऑल मी तुम्हाला सांगितलं आहे. तर थांबूया इथेच, असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत बाय बाय.